शिलाधर नावाचे एक ब्राह्मण ऋषी होते. भोलेनाथाचे परमभक्त होते, पण त्यांना पुत्र नव्हता. म्हणून त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी शंकरदेवाची आराधना करण्याचा संकल्प घेतला. खूप वर्षे त्यांनी घोर तपस्या केली. त्यांच्या तपस्येवर भोलेनाथ प्रसन्न झाले आणि शिलाधर समोर प्रकट झाले आणि म्हणाले, मी तुझ्यावर तपस्येवर प्रसन्न आहे. तुला जो वर हवा तू मागू शकतोस. त्यावर शिलाधरने पुत्रप्राप्तीच वरदान मागितलं. देवाने त्याला वरदान दिलं आणि तथास्तु म्हणून अंतर्ध्यान झाले. शिलाधर आनंदी होऊन आपल्या घरी परतला. दुसऱ्या दिवशी त्याला नदीकिनारी एक नवजात बालक दिसलं. त्या बालकाच्या चेहऱ्यावरती सूर्यासारखे तेज होते. त्याने त्या बाळाला उचललं आणि घरी घेऊन आला. बाळाचे नाव त्याने नंदी ठेवले. तो त्याचे खूप प्रेमाने पालन पोषण करू लागला. नंदी अतिशय बुद्धिमान होता. शिलाधरला आपल्या पुत्रावर अभिमान होता. नंदी थोडा मोठा झाल्यावर 2 ऋषी मित्र आणि वरुण शिलाधराच्या घरी आले. ते दोघेही शिलाधराच्या घरी राहणार होते. त्या दोघांची सेवा करण्याची जबाबदारी शिलाधराने नंदीवर सोपवली. शिलाधर नंदीला म्हणलं, या दोघांच्या सेवेमध्ये काही कमी नाही राहिली पाहिजे. नंदीने मन लावून दोन्ही ऋषींची सेवा केली. जेव्हा दोन्ही ऋषी तिथून निघाले तेव्हा शिलाधराने आपल्या आणि आपल्या नंदीसाठी आशीर्वाद मागितला. त्या दोघांनी शिलाधरला सुखी आणि दीर्घ आयुष्य राहा असा आशीर्वाद दिला. जेव्हा नंदी आशीर्वाद घेण्यासाठी पुढे आला तेव्हा दोन्ही ऋषी गप्प राहिले आणि गंभीर स्वरात म्हणाले, नंदी, आपल्या पित्याला आणि गुरूंना खुश ठेव आणि त्यांची काळजी घे. शिलाधर त्या ऋषींच्या बोलण्यावर आश्चर्यचकित झाला. तोही ऋषी घराबाहेर आला आणि हात जोडून त्यांना म्हणाला, तुम्ही नंदीला आशीर्वाद देताना गंभीर आणि उदास होते. कृपा करून सांगा की माझ्या पुत्रावर काही संकट येणार आहे का? त्यावर ते दोघे म्हणाले, आम्ही नंदीला दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद नाही देऊ शकत. आम्हाला माफ करा. आम्ही तुम्हाला हे सांगत आहोत की त्यांची आयु कमी आहे. असं म्हणून ते दोघेही तिथून निघून गेले. शिलाधर उदास होऊन घरात आला. नंदीने आपल्या वडिलांना उदास बघताच विचारले, पण त्याने त्याला काही सांगितले नाही. शेवटी नंदीच्या हट्टापायी वडिलांनी त्यांना सर्व काही सांगितले. यावर नंदी हसला आणि आपल्या वडिलांना म्हणाला, मी तर ऐकलं की तुम्हाला शंकरदेवाचे दर्शन दिले आहे. जेव्हा भोलेनाथ आपल्याबरोबर आहेत मग आपण कशासाठी घाबरायचं? आपण दोघांनी जर भोलेनाथाची प्रार्थना केली तर ते अवश्य आपलं ऐकतील. ते शक्तिशाली आहेत. त्यांच्यासाठी असंभव असं काहीच नाही. ते माझं भाग्य नक्कीच बदलतील. तुम्ही मला आशीर्वाद द्या की मी भोलेनाथाला प्रसन्न करण्यास सफल होईल. शिलाधराने नंदीला विजयी भव असा आशीर्वाद दिला. नंदीने काही वर्ष नदीत उभं राहून तप केला आणि त्यानंतरही नदीच्या किनारी एकांतात तप करू लागला. शंकरदेव नंदीच्या अशा कठोर तपस्येवर प्रसन्न झाले आणि त्यांच्यासमोर प्रगट झाले. शंकरदेवाची अशी सुंदरता पाहून नंदी चकितच राहिला. तो खूप आनंदी झाला. त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. तो मनातल्या मनात विचार करू लागला, जर मी शंकरदेवाचे वाहन बनून कायम राहिलो तर किती छान होईल. शंकरदेवाने त्याच्या मनातले ऐकलं आणि हसून म्हणाले, नंदी, तुझ्या मनात जे आहे तसंच होईल. आजपासून तुझं मुख बैलासमान होईल आणि तू माझा प्रमुख गण होशील. त्या दिवसापासून नंदी शंकरदेवाचे प्रमुख वाहन बनला आणि गणांचा प्रमुख नायक झाला. बोला जय नंदी महाराज, जय जय भोलेनाथ. तर मित्रांनो, आजची भोलेनाथाची आणि नंदी देवाची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कथेला लाईक करून शेअरसुद्धा करा. तसेच आपल्या आरती मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.